कॅफे स्टाईल फ्रेंच फ्राईज रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतले। आता त्यामध्ये मी एक तुरटीचा तुकडा टाकून 5 मिनिट तसं झाकून ठेवणार आहे। तोपर्यंत आपण आलू कापून घेऊ। आलू असे मी मोठे मोठे साईजचे घेतलेत, कारण फ्रेंच फ्राईजसाठी मोठे साईजचेच आलू लागतात। आलू एका सोलणीनं असे सोलून घ्यायचे। अशा प्रकारे आपल्याला आलू सोलून घ्यायचे। इथे मी सर्व आलू सोलून घेतले तसे। आता त्याला उभ्या आकारात कापून घ्यायचे। हे बघा, असे कापून घ्यायचे। आणि इथे सर्व आपले फ्रेंच फ्राईज कापून घेतलेत। हे कापलेले फ्रेंच फ्राईज आपण या तुरटीच्या पाण्यामध्ये टाकून देऊ। त्यामधली तुरटी एकदा बाजूला काढून घेऊ आणि हे फ्रेंच फ्राईज त्यामध्ये 10 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचे। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा। आणि हे बघा, 10 मिनिटानंतर आपण हे काढून घेऊ। एका सुती कापडावर मी हे काढून घेणार आहे आणि हे 5 मिनिट मी असं कोरडं करून घेणार आहे। पूर्ण कोरडे करून घ्यायचे आपल्याला, म्हणजे आपले फ्रेंच फ्राईज तळताना असे क्रिस्पी मस्त होतील। खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्कीच करून बघा। आणि आपल्याला असं हे कोरडं पूर्ण करून घ्यायचं। हे बघा, इथं पूर्ण आपले फ्रेंच फ्राईज कोरडे झाले। आता आपल्याला तळायला घ्यायचे। त्यासाठी मी त्याला एकदा एका ताटामध्ये काढून घेते आणि गॅसवर कढई ठेवून घेते। गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये तेल टाकून घेतले। तेल गरम झालं की आपण टाकून घेऊ। तेल आणखी जास्त गरम झालेलं नाही आहे। याला असं पूर्ण ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं। हे बघा, थोडंसं तळत आहे। असे छान तळले की मग आपण त्याला काढून घेऊ। हे असे तळलेत आपले, अजून 1 मिनिट तळून घ्यायचे आणि हे असे ब्राऊन होऊ द्यायचे। छान सोनेरी रंग येईपर्यंत पूर्ण तळून घ्यायचे, म्हणजे ते क्रिस्पी होतील, नरम होणार नाही। आपण आता हे एका ताटामध्ये काढून घेऊ। त्याच प्रकारे आपल्याला दुसरेही फ्रेंच फ्राईज तसे तळून घ्यायचे। आणि याला मी एका प्लेटमध्ये टिश्यूवर टाकलेलं आहे, कारण मग ते तेल सगळं टिश्यूला लागल आणि तेलकट होणार नाहीत। आता परत याला मी एकदा एका ताटामध्ये काढून घेते। आणि वरतून आपल्याला मीठ चोळून घ्यायचं थोडंसं चवीनुसार। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिखट पण टाकू शकता यासोबत। आणि ते हाताने छान मीठ सर्व बाजूनं लावून घ्यायचं आणि आपले फ्रेंच फ्राईज तयार आहेत। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।